मी ऋषी दयानंदांना पाहिले. भाग 11. परिशिष्ट. संस्मरण लेखकांचा संक्षिप्त परिचय. क्रमसंख्या 1. स्वामी अच्युतानंद सरस्वती. कालावधी 1853 ते 1941. स्वामी दयानंदांच्या संपर्कात येऊन वैदिक धर्माकडे आकर्षित होणारे स्वामी अच्युतानंद पहिले नवीन वेदांत अनुयायी तसेच महामंडलेश्वर होते. यांनी लिहिलेल्या चतुर्वेद शतकाचा आर्य समाजात खूप प्रचार झाला. पंडित गुरुदत्त यांच्या प्रेरणेने यांनी आर्य समाजात विधिवत प्रवेश केला. क्रमसंख्या 2. महामहोपाध्याय आर्यमुनी. जन्म 1862. पटियालाच्या जवळ रुमाणा गावातील पंडित मणिराम पुढे चालून आर्यमुनी या नावाने प्रसिद्ध झाले. हे अनेक वर्षे लाहोरच्या DAV कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक होते. यांनी ऋग्वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, तत्वज्ञान, गीता इत्यादी शास्त्रांवर विस्तृत भाष्ये लिहिली आहेत. ब्रिटिश सरकारकडून महामहोपाध्यायची पदवी मिळालेले एकमेव आर्य विद्वान होते. क्रमसंख्या 3. पंडित भूमित्र शर्मा. 1855 ते 1933. कर्णवास, जिल्हा बुलंदशहर येथील निवासी पंडित भूमित्र शर्मांनी स्वामी दयानंदांकडून यज्ञोपवीत धारण केले व वैदिक धर्माची दीक्षा घेतली. यांनी ईश व केन उपनिषद आणि गीतेवर टीका लिहिली तसेच अन्य अनेक ग्रंथांचे लेखन केले. क्रमसंख्या 4. कर्नल HS अलकाट. 1823 ते 1907. अमेरिका निवासी कर्नल हेन्सी स्टील अलकाटनी मॅडम HP ब्लॅव्हेट्स्कीच्या सहयोगाने 1875 मध्ये थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. ते मॅडमसोबत 1879 मध्ये भारतात आले. त्यांनी ऋषी दयानंदासोबत मेरठ, सहारनपूर व काशीला भेट दिली. कालांतराने थिऑसॉफिकल सोसायटीचा आर्य समाजाशी संबंध समाप्त झाला. कर्नलनी त्यांच्या ओल्ड डायरी लीव्ज या पुस्तकात स्वामी दयानंदांच्या संबंधात विस्ताराने लिहिले आहे. क्रमसंख्या 5. मुन्शी इम्दाद हुसेन. हे मुसलमान सज्जन मूळचे वाराणसीचे राहणारे. वाराणसी व मिर्झापूरमध्ये ते स्वामीजींच्या संपर्कात आले. दिवाण बहादूर हरविलास शारदा यांच्या आग्रहाखातर स्वामीजी विषयक आठवणींचा एक उर्दू लेख दयानंद स्मृती ग्रंथात प्रकाशनासाठी 1933 पाठविला. क्रमसंख्या 6. प्रोफेसर मोनियर विल्यम्स. 1819 ते 1899. यांचा जन्म मुंबईत झाला. हे ऑक्सफर्ड विश्वविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक होते. ते 3 वेळा भारतात आले. 1876 मुंबईत त्यांची स्वामी दयानंदांशी भेट झाली. त्यांचा संस्कृत इंग्रजी डिक्शनरी एक प्रामाणिक विश्वकोश आहे. क्रमसंख्या 7. गणेश श्रीकृष्ण खापर्डे. 1854 ते 1938. हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नेते होते. क्रमसंख्या 8. महामहोपाध्याय गौरीशंकर हिराचंद ओझा. 1863 ते 1947. ओझाजी इतिहास, पुरातत्व व प्राचीन लिप्यांचे नामांकित विद्वान, ख्यातीप्राप्त लेखक होते. यांनी राजस्थानातील अनेक राजवंशांचा विस्तृत इतिहास लिहिला. हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व जयपूर म्युझियमचे क्युरेटर होते. राजपूत इतिहासाचे प्रामाणिक लेखक म्हणून हे प्रसिद्ध आहेत. क्रमसंख्या 9. पंडित गणेश प्रसाद शर्मा.
1862 ते 1932. फर्रुखाबाद निवासी गणेश प्रसाद शर्मा औदिच्य ब्राह्मण होते. यांनी अनेक वर्षे आर्य समाज फर्रुखाबादचे मासिक मुखपत्र भारत सुदशा प्रवर्तक चे संपादन केले. फर्रुखाबादचा इतिहास लिहिला, ज्यात ऋषी दयानंदांच्या 7 वेळेसचा फर्रुखाबाद निवासचे प्रामाणिक वृत्तांत संग्रहित केले आहेत. क्रमसंख्या 10. राव बहादूर लाला सीताराम 1858 ते 1937. अवधवासी लाला सीतारामजींनी संयुक्त प्रांतातील शासकीय सेवेत राहूनही हिंदी साहित्य लेखनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अनेक संस्कृत नाटक व काव्यांचा यांनी हिंदीमध्ये अनुवाद केला. ब्रजभाषेत काव्यरचना केली. क्रमसंख्या 11. राव राजा तेजसिंह जन्म 1857. जोधपूर नरेश महाराजा तख्तसिंहाचे अनौरस पुत्र. स्वामी दयानंदांना जोधपूरला आमंत्रित करणाऱ्या मंडळीत रावराजा प्रमुख होते. स्वामीजी जोधपूरला असताना त्यांच्या सत्संगात नेहमी येत. 1925ला मथुरेत स्वामी दयानंद जन्मशताब्दी समारोहात स्वतः उपस्थित राहून स्वामीजीविषयीच्या अनेक रोमांचक आठवणी सांगितल्या. क्रमसंख्या 12. स्वामी दर्शनानंद 1861 ते 1913. स्वामींचा जन्म लुधियाना जिल्ह्यातील जगराव गावात झाला. त्यांचे अध्ययन वाराणसीत झाले. 1901 मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. आर्य समाजाच्या लेखकांत स्वामीजींचे स्थान अग्रगण्य आहे. त्यांनी अनेक गुरुकुले स्थापन केली, अनेक पत्रांचे संपादन केले, शेकडो शास्त्रार्थ केले, 100हून अधिक ग्रंथ लिहिले. क्रमसंख्या 13. नगेंद्रनाथ गुप्त बंगालचे निवासी. श्री गुप्त हे लाहोरहून प्रकाशित होणाऱ्या प्रसिद्ध इंग्रजी दैनिक दी ट्रिब्यूनचे अनेक वर्षे संपादक होते. त्यांनी त्यांच्या संस्मरणात्मक ग्रंथात रिकलेक्शन्स अँड रेमिनिसन्स मध्ये स्वामीजी विषयक त्यांच्या स्मृती अंकित केल्या आहेत. क्रमसंख्या 14. राजाधिराज नाहर सिंह 1855 ते 1932. शहापुरा नरेश नाहर सिंहांना स्वामी दयानंदांच्या संपर्कात येण्याची प्रथम संधी चित्तोडला मिळाली. त्यानंतर त्यांनी ऋषींना आपल्या राजधानीत आमंत्रित करून त्यांच्याकडून मनुस्मृती, योगदर्शन इत्यादी शास्त्रांचे अध्ययन केले. स्वामीजींच्या सल्ल्यावरून नाहरसिंहजींनी आपल्या प्रजेच्या हिताची अनेक कार्य केली आणि जीवनभर त्यांच्याविषयी भक्तिभाव व प्रेमभाव बाळगला. क्रमसंख्या 15. पंडित माधवराव जोशी नेपाळमध्ये आर्य समाजाच्या प्रचारासाठी बलिदान करणाऱ्या पंडित शुक्रराज शास्त्रींचे पिताजी. पंडित माधवराव जोशींनी काशीमध्ये ऋषी दयानंदांची प्रवचने ऐकली. जोशी व त्यांच्या कुटुंबियांना नेपाळच्या राणाशाहीने अनेक यातना दिल्या, इतक्या की त्यांचे पुत्र पंडित शुक्रराज शास्त्रींना फासावर लटकविले. जोशींचे जीवनचरित्र त्यांचे दुसरे पुत्र पंडित वाकपतीराज शास्त्रींनी पूर्ण केले, जे अर्धवट अवस्थेत पंडित शुक्रराज शास्त्रींच्या लेखणीने लिहिले होते. क्रमसंख्या 16. महामहोपाध्याय पंडित शिवदत्त दाधीमत हे अजमेर निवासी होते. कालांतराने गव्हर्नमेंट ओरिएंटल कॉलेज लाहोरमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम केले. क्रमसंख्या 17. डॉक्टर T.J. स्कॉट जन्म 1835. अमेरिकेत जन्म. पादरी म्हणून भारतात 1863ला आले. नंतर बरेलीचे प्रमुख धर्म याजक. स्वामी दयानंदांशी यांच्यात मित्रत्वाची भावना होती. स्वामीजी यांना भक्त स्कॉट म्हणून संबोधत असत. क्रमसंख्या 18. राव बहादूर मूलराज
1855 ते 1945. राय बहादूर तारुण्यातच स्वामी दयानंदांच्या संपर्कात आले. ते लाहोर आर्य समाजाचे पहिले प्रधान होते. स्वामीजींनी त्यांना परोपकारिणी सभेचे उपप्रधान केले होते. ते या पदावर बरीच वर्षे होते. त्यांनी त्यांचे आत्मचरित्र इंग्रजीत लिहिले आहे. त्यात आर्य समाजाविषयी मनोरंजक माहिती आहे. क्रमसंख्या 19. दिवाण बहादूर रघुनाथराव हे दाक्षिणात्य राजनीतिज्ञ व कुशल प्रशासक असून इंदोर राज्याचे दिवाण होते. क्रमसंख्या 20. महाकवी रवींद्रनाथ टागोर 1861 ते 1941. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर हे ब्राह्मसमाजी नेते महर्षी देवेंद्रनाथ टागोरांचे पुत्र होते. त्यांच्या गीतांजली काव्यसंग्रहाने ते जगप्रसिद्ध झाले. त्यांना साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार नोबेल पुरस्कार मिळाला. हे आस्थेने ब्राह्मसमाजी होते. क्रमसंख्या 21. श्री राम गोपाल हे हरविलास शारदांचे मित्र होते. बॅरिस्टर झाल्यानंतर ते बेंगलोरला राहिले. क्रमसंख्या 22. पंडित विष्णुलाल शर्मा जन्म 1867. हे बरेलीचे राहणारे असून संयुक्त प्रांत उत्तर प्रदेशमध्ये सब जज पदावर होते. यांची 1909 परोपकारिणी सभेवर सदस्य म्हणून निवड झाली. इंग्रजीचे चांगले लेखक. क्रमसंख्या 23. दिवाण बहादूर हरविलास सारडा 1867 ते 1955. अजमेरचे वयोवृद्ध आर्य समाजी. परोपकारी सभेच्या उपमंत्री व मंत्रीपदावर सुमारे 60 वर्षे सेवा केली. 1924 केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य म्हणून निवडून आले. बालविवाह निषेध कायदा पास करविला. इंग्रजीचे उच्च कोटीचे लेखक. स्वामी दयानंद व आर्य समाज विषयक माहितीचे प्रामाणिक स्रोत. क्रमसंख्या 24. स्वामी श्रद्धानंद 1857 ते 1916. आर्य समाजाचे महान नेते, शिक्षणतज्ञ, देशभक्त. ऋषी दयानंदांच्या संपर्कात येऊन यांच्या जीवनाला वेगळे वळण मिळाले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते, गुरुकुल कांगडीचे संस्थापक, शुद्धी संघटना, अस्पृश्यता निवारणासारख्या सुधारणात्मक चळवळींचे जन्मदाते. यांनी हिंदी, इंग्रजी व उर्दूमध्ये विपुल साहित्य निर्माण केले. क्रमसंख्या 25. पंडित क्षेमकरणदास त्रिवेदी 1848 ते 1939. मूळचे अलीगड जिल्ह्याचे रहिवासी. मुरादाबादेत हे स्वामी दयानंदांना भेटले व आर्य समाजी झाले. रेल्वे खात्यात दीर्घकाळ सेवा. निवृत्त झाल्यावर संस्कृत शिकले. वेदांचा विधिवत अभ्यास करून त्रिवेदी उपाधी प्राप्त केली. यांच्या अथर्ववेद भाष्याची वैदिक विद्वानामध्ये प्रतिष्ठा आहे. मी ऋषी दयानंदांना पाहिले या पुस्तकाच्या खंड 1 चे अभिवाचन संपूर्ण झाले.